हे हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी स्नेहा घाटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आता आम्ही आहोत बारामतीच्या स्टँडवर. ह्या वेळेचं बारामती स्टँड अगदी नवीन आणि इतकं सुंदर आहे. हा ना, कसलं छान बस स्टॉप. हे कोण म्हणेल बस स्टॉप आहे. वाव. हा बस स्टँडवर उपहारगृह पण. आम्ही दिवाळीत आलेलो तेव्हा नव्हतं असं. भाऊ म्हणत होता नवीन बस स्टॉप करायचं आहे म्हणून. चालू आहे. हे पण बरं आहे ना, खायला केलंय म्हणजे लोक वेट करायच्या ऐवजी इथे येऊन बसतील. हां, जबरदस्त बनवले. इकडचे रोड पण इतके भारी आणि नीट आणि क्लीन आहेत ना, खूप छान. बारामतीचं असं पूर्ण एरिया क्लीन आहे. हा, क्लीन म्हणजे जरा सुद्धा आजूबाजूची घाण दिसणार नाही, इतकं क्लीन आहे. हा आहे माझा मोठा भाऊ. हा बारामतीला असतो आणि आम्ही जेजुरीला आलो होतो. तर तो म्हणाला की इतक्या जवळ येऊन तुम्ही इकडे आल्याशिवाय कसं जाऊ शकता. सो बारामती जेजुरीपासून जवळ पडतं, तर आम्ही तिकडे गेलो भाऊकडे. त्याला सांगायलाच नव्हतं. आता तो म्हणाला असेल हे काय, त्याला वाटलं आपण आता पुण्याला जाणार आहे. हे आता पावसात गवत उगलंय, नाही तर पूर्ण मातीच मैदान. इकडे ये अवनीश. तर आम्हाला पोहोचायलाच वाजले 5. तर 5 वाजता मग आम्ही वहिनीला सांगितलं की पोहे बनवायला. तर आमच्या वहिनीने पोहे बनवले. तिने ॲक्च्युली जेवणच बनवून ठेवलं होतं आम्हा सगळ्यांचं, कारण की आम्ही दुपारी येणार असं सांगितलं होतं आणि आम्हाला पण वाटलं की दुपारच्या जेवणाला आम्ही तिकडे जाऊ. पण तिथेच आम्हाला जेजुरीला खूप वेळ झाला. दर्शन पण मिळायला म्हणजे गर्दी पण होती, त्यामुळे तिथेच आम्हाला खूप वेळ झाला. बारामतीत पोहोचायलाच आम्हाला 5-5:30 झाले. त्यामुळे भूक तर नव्हती. पाणी पिऊन आणि आम्ही लाईटली नाश्ता पण तिथे केला होता, त्यामुळे भूक नव्हती. जेवण करू असं वाटत नव्हतं, म्हणून मग तिने पोहे बनवले, चहा बनवला. आम्ही आता चाललोय बाहेर फिरायला. थोडा नाश्ता केला, मस्त जरा गप्पा मारत बसलो आणि आता आम्ही निघालोय फिरायला. बघू आता कुठे जायचं. तर इथे खूप छान छान गार्डन आहेत. तर आम्ही तर बघितलेलं आहे, पण सागर आणि स्नेहा पडला त्यांनी नाही बघितलं, तर त्यांना घेऊन चाललेत. म्हणजे सगळेच चाललोय. हां, थांब ना, मामा गाडी घेऊन येतात. सो आता आम्ही निघतोय. फक्त ती वहिनींची तेवढीच होती. ती त्यांची आहे ती. काय अजित खोत अभिचा मित्र. चलो हम चल रे. विहान इकडे पिल्लू. ही भाऊंची बिल्डिंग आहे. ह्या आमच्या वहिनी आणि कुठे गेली. कसं मारायचं सगळ्यांना. आम्ही आता गार्डन मध्ये बसलोय सगळे. सगळ्यांना मारायचं. भाऊ, प्राची आणि सागर, स्नेहा आणि आम्ही दोघं. आणि आता आम्ही गेम खेळणार आहोत. एक मछली पाणी में. पहिला ट्रायल घेऊ आपण.
हा आधी ट्रायल घेणार आणि मग नंतर आणि जो चुकेल त्याच्या डोक्यात मारणार जो चुकेल त्याच्या डोक्यात मारणार डोक्यात मारायचं कुठे पण मारायचं काय चुकेल सगळ्यांनी मारायचं बोलताना चुकायचं नाही सगळ्यांनी मारायचं सगळ्यांनी नाही आता बघ हे बघ मी तुम्हाला सांगते काय पण हे बघ एक मछली म्हणायचं तिने मग तू म्हणायचं पाणी में गई चप्पल कशाला घेतला त्या माराय काय आणि चप्पल घेतलाय मारायला भाऊ हे बघ ऐक ना एक मछली म्हणणार मग तू म्हणणार पाणी में गई हा म्हणणार छपाक मग दो मछलीला सगळे शब्द 2-2 वेळा म्हणायचं दोन मछली पाणी में गई छपाक छपाक मग एखादा शब्द तुम्ही बोलला नाही मग त्याच्या डोक्यात मारायचं अरे पण हे कसं 3 मछलीला 3 वेळा म्हणायचं 3 मछलीला मी म्हणा 3 मछली तू म्हणा पाणी में गई पाणी में गई छपाक 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 4 मछलीला म्हणायचं 4 मछली सगळ्यांनी एकदम बोलायचं छपाक छपाक नाही एक वेळा आणि जो चुकेल ना एक राऊंड घेऊन बघूया चार मी 4 हे नव तुम्ही आता 100 काय 10 छपाक असेल ना शेवटपर्यंत जो कोण दोघांमध्ये कोण जिंकल ते एक राहीपर्यंत करायचं चप्पलच घेऊन बसलाय मारायला स्नेहा तू का मागे बसलेस ए नाही बाबा यायचं चल तिला बोलव मारायचं कुणी फक्त जो चुकेल आता तू चुकलास ए नाही जोरात मारशीला बाबा जोरात मारशीला कुठेतरी ए तू इथे ये ना इथे ये म्हणजे तुला मारायचंय तुला काय मारायचंय एक दिवस सिस्टीम मारायची मग चालेल चालते इकडे मारू शकते की असं जाऊन देत आमच्या देशात चुकलं तरी पण तुम्हाला फोडणार हलवू नको जर माझी चला एक मछली पाणी में गई छपाक 2 मछली पाणी में गई छपाक मला कुणी मारलं तुलाच घे सांगतो ऐक समजलं नाही 3 शब्द जसं जसं वाढतील ना तसं पद्धती वाढणार एक मछली पाणी में गई 2 मछली पाणी में गई एवढं आहे 3 मछली पानी में गई 4 मछली आउट बरं झालं असं कसं पानी में गई छपाक 3 मछली पानी में गई छपाक 4 मछली 4 मछली पानी में गई 5 मछली छपाक पानी में गई छपाक 3 मछली पानी में गई छपाक 4 मछली 4 मछली पानी में गई छपाक 5 मछली पानी में गई छपाक
बरोबर आहे बरोबर आहे प्राचीचं बरोबर आहे प्राचीचं बरोबर आहे बरोबर आहे पहिल्यांदा पाणी काही बोललं पाणी में गई पाणी में गई नाही तसं नाही बोल टप्पा कोण बोलणार इधर तीन मछली पानी में गई चपाक 4 मछली स्नेहा तू काउंट कर 4 मछली पानी में गई चपाक 5 मछली 5 झाले नाही 5वा मी बरोबर होता नाही 6 मछली पानी में गई चपाक आज 7वी मध्ये पण बोलायचं आउट होईपर्यंत म्हणायचं मुंग्या आहेत तिथे 7 मछली हे बघ मला चावल्या 7 मछली आता तुमच्या दोघांमध्ये एक मछली चपाक 2 मछली पानी में गई चपाक 3 मछली पानी में गई चपाक प्राची जिंकली आम्ही कायम इकडे येतो आज लवकर आलोय ना त्यामुळे गर्दी आहे जेवून आलं ना असं एकदम शांत असतं बघू तर काय एका जागेत बसलीस उभारली आणि बघ अरे तो रील शूट केलाय मी तर त्यात व्हाईट ड्रेस आणि ते झाडी झुडपी त्याच्यात तुम्हाला ते भूत कोणतं त्याच्यामध्ये तुला ते भूत वाटायला लागले कारण की वीराना पिक्चर मध्ये गाणं लावू देतो सागर म्हणजे काय डोकं फिरले काय तुझं असं काय शूट केलीस वीराना परफेक्ट मॅजिक बघ माझ्या व्हिडिओला आयुष शपथ नाही तुझं जे 1 मिलियन व्ह्यू नाही भेटलं त्याच्यात अरे एवढं वाईट व्हायला नाही तो व्हाईट ड्रेस तू पहिले हे गेली ग तुझ्या व्हिडिओला पण एक लावलं आता कसं लावणार तू तसंच लावून बघ की मग तोपर्यंत इंस्टाग्रामवर अरे किती छान आलाय तो आई शपथ नाही काय किती छान व्हिडिओ आलाय तो एकत्र करून लाव्या पहिली किती मस्त रिअल स्लो मोशन शूट केले हे व्हिडिओ आहेत बसलेले फोटोज बाबा तुमचे कपडे घाण व्हायलेत होऊ दे म्हटलं फोटोचा चान्स सोडायचा नाही एकमेकीला बरोबर ते सगळे ना कंबाईन करायला पाहिजे हे इथून अशी निघतली इथं आणि अशी बाहेर पडतली आणि इथून बाहेर पडतली ते सगळं जुळून आलं एक तर अंधार त्याच्यामध्ये ती बेटाची झाडं आणि त्यात माझा व्हाईट ड्रेस आणि त्यात मग स्लो मोशन भूतच चला बाय बाय आम्ही निघतो आता
हे पण आता मुंबईला जाणार आहे, तिची तब्येत झाली खराब. परत तेव्हा हे परत तेव्हा अंशू बाय. होय, आम्हाला सोडून तो जाणार का आम्हाला? तू मारायला सांगा सोसायटीमध्ये लय डेंजर आहे. हे डेंजर आहे बाबा, डेंजर आहे. बघूनच भीती वाटते. अरे ते कसं आपल्याला सवय झाली, आपण कधीतरी येणार आणि असं खाली वागणार ना, भीती वाटते. ब्लॉग मध्ये दिसले ते, ब्लॉगिंग मध्ये दिसले ते असं असं केलेलं. रात्री कशी आलात तुम्ही? बाय बाय. चला बाय करा. चला तर मग बारामती ब्लॉगसुद्धा इथेच संपतो. पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.